नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग. बघा, महाराष्ट्रामध्ये सध्या 2026मध्ये एक भरती होऊन गेलेली आहे. 2027ला भरती येणार आहे अशा बातम्या आहेत, पण तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय तुम्हाला मोटिवेशन देणारी एक अपडेट आहे मित्रांनो. अपडेट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये यानंतर प्रत्येक वर्षी भरत्या होतील, पण यावर्षी एका वर्षामध्ये 2 भरत्या होणार आहेत. झालेली एक भरती, एक नवीन भरती आता महाराष्ट्रामध्ये होऊ घालणार आहे, ते पण ह्या 3 ते 4 महिन्यामध्ये. अंदाजे दिवाळीच्या आसपास ह्या भरतीची जाहिरात पडू शकते आणि जागा हे 20,000हून जास्त पदही त्या ठिकाणी पडू शकतात. त्यावरही पद जास्त पडले तुम्हाला आश्चर्य वाटण्याची गरज नाही, कारण पोलीस स्टेशन संरचना असेल, आयुक्त रचना असेल, ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर अनेक जे अंतर्गत विभाग आलेले आहेत त्यामध्ये 112चा आलेला आहे, त्यानंतर अंमली आलेला आहे, सायबर सेलचा आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या तर महाराष्ट्रामध्ये पोलिसांचं बळ हे अतिशय कमी आहे. सध्या गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहिली आणि हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर पोलीस मनुष्यबळ हे महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कमी आहे आणि ती खळ भरण्यासाठी सध्या महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा उपयोग हे डिपार्टमेंट करून घेत आहे. पण जे काही लॉ अँड ऑर्डर असते, कायदा असतो, त्यासाठी पोलीस शिपाई म्हणजे अंमलदारच पाहिजे, ज्यांना कायद्याचं ज्ञान असेल आणि ती जी काही सिस्टम डेव्हलप केलेली असते लॉसाठी, ते सिस्टमच त्यासाठी पाहिजे. आणि त्यासाठी आता या 2 दिवसापूर्वी एक नवीन पत्र काढलं होतं, ते म्हणजे वॅकंट पोस्टचा अहवाल मागवला होता. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पण आहे त्या बाबतीमध्ये. तर हे व्हिडिओ मीटिंग होईल, सगळे अहवाल येतील, हे सगळ्या जागेची जुळवाजुळव, नवीन पोलिटिशियनच्या सगळ्यांचा अहवाल घेऊन एकंदरीत ही जी भरती आहे ही भरती महाराष्ट्राच्या तरुणांसाठी खास करून तुमच्याकरता दिवाळीमध्ये पडू शकते. त्यामुळं ज्यांनी आता ह्या भरतीमध्ये ज्या लोकांना अपयश आलं आहे त्या लोकांसाठी, किंवा जे काही मुलं नवीन असतील, आता नुकताच निकाल लागला 12वीचा, काही नवीन मुलं भरतीकरता उतरतात, ह्या सर्वांसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. आता तुमच्याकडे अजून वेळ आहे, तुमच्याकडे अंदाजे 6 ते 7 महिने वेळ भेटणार आहे. तुम्ही ह्या महिन्यामध्ये आपलं एक चांगला डिसिजन घेऊन, चांगला रोडमॅप बनवून तुम्ही अजून शून्यातून तयारी करू शकता. आता याविषयी मी 2-3 पाठीमागे व्हिडिओ केले, जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आणि 2-3 वर्षापूर्वी व्हिडिओ जाऊन ते व्हिडिओ बघून घ्या. तर सगळ्यामध्ये तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे टोटली. मित्रांनो, तुम्हाला जो आजचा व्हिडिओ केला आहे कारण हेच होतं फक्त की भरती येणार आहे, गाफील राहू नका, जीव पणाला लावा. आयुष्यामध्ये हा शेवटची संधी आहे, शेवटचा चान्स आहे, हे समजूनच तुम्ही तयारीला लागा आणि तयारी ही मन लावून करा. फक्त लक्ष, ध्येय एकच ठेवा, ते म्हणजे पोलीस वर्दी.